नाशिकमध्ये हनुमान जन्मस्थानाच्या विकासावरून वाद झालेला आहे। अंजनेरी पर्वतावरती मंदिर व्हावं, हनुमान जन्मस्थान संस्थेची अशी मागणी आहे। हनुमान जन्मस्थान विकासासाठी पीएम, सीएम, डीसीएम यांना पत्र देखील पाठवण्यात आली आहे। मात्र अंजनेरी पर्वतावरील जागा वन विभागाच्या ताब्यात आहे, असा जन्मसंस्थेचा या ठिकाणी दावा देखील बघायला मिळतो। एफआरए कायद्यानुसार वन विभागाकडे पाठपुरावा केला असं देखील सांगितलं जाते। जागा वन विभागाच्या ताब्यात असल्यानं अडथळे येत आहेत असंही हनुमान जन्मसंस्थेनं सांगितलेलं आहे। मंदिराला गावातील काही समाजकंटकांचा विरोध असल्याचं देखील सांगितलं जात आहे। नारळवाल्यांची दुकान आहे, फुलावाल्यांची दुकान आहे, काही प्रसाद विकताय, काही वडापाव विकताय। त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की इथे जर का काही डेव्हलपमेंट झाली किंवा मंदिर बनलं तर आमचा रोजगार वाढेल। इथं ऑलरेडी आता जे हनुमान जन्मस्थानाकडे जाणारे भाविक आहे, रस्ता नसल्यामुळं किंवा काही सुखसुविधा नसल्यामुळं ते जात नाही। पण तिथं जर का सुखसुविधा झाला, रस्ता आला, मंदिर निर्माण झालं, मोठ्या प्रकारचं मंदिर झालं तर लोकांची वर्दळ वाढणार, भाविकांना जाता येणार, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत। आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे की त्या गोष्टी पण सगळं बघा, तथ्य बघा, त्याच्यानंतरच आपण पुरावे घ्या, त्याच्यानंतरच तुम्ही पण सगळं जाहीर करत जा, असं माझं पण म्हणणं आहे।